हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलदैवत जेजुरीचे खंडेराव महाराज यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती, त्याचबरोबर खंडोबा नवरात्रीमध्ये सेवा कशी करायची किंवा इतर दिवशी देखील दररोज आपण त्यांची पूजा कशी करायची, खंडोबा महाराजांची देवघरातील प्रतीके कोणत्या आहेत, त्याचबरोबर उपासक कोणते आहेत, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या आपले महाराष्ट्राचे लाडके दैवत खंडेराया म्हणजे खंडोबाचे नवरात्र, मल्हारी नवरात्र, ज्याला आपण षडरात्र उत्सव म्हणतो, ते सुरू आहे। तळी भंडारा तर असतोच, त्याशिवाय खंडोबा महाराजांची पूजा करण्याच्या विविध पद्धती आहेत। पूजेची परापूजा, श्रेष्ठ मानसपूजा, मूर्तीपूजा आहेच, त्याशिवाय षोडशोपचारी पूजा आणि पंचोपचारी पूजा असे यांच्या पूजेचे काही प्रकार आहेत। चला तर मग थोडक्यात आपण षोडशोपचारी पूजा आणि पंचोपचारी पूजेची माहिती जाणून घेऊया। तर ही जी षोडशोपचारी पूजा आहे तर ती पूजा म्हणजे 16 उपचारांनी केलेली पूजा। तर या पूजेमध्ये 16 प्रकारचे उपचार देवाला अर्पण करतात। तर ते कोणते आहेत, त्यात पहिलं म्हणजे आवाहन, देवांचे ध्यान करून त्यांना पूजेसाठी बोलावले जाते। दुसरं म्हणजे आसन, देवांचे आसन हे नेहमी उंच असावे। तिसरं म्हणजे पाद्य, देवांचे पाय धुण्यासाठीचे पाणी। चौथं अर्घ्य, पाय धुतल्यावर देवाचे सत्कार करण्यासाठी त्यांना पाणी घालून अर्घ्य देतात। या पाण्यात गंध, अक्षता घालून देवाला ते पाणी अर्पण करतात। त्यानंतर पाचवं म्हणजे आचमन, पिण्यासाठी किंवा चूळ भरण्यासाठीचे पाणी। 6 स्नान, दूध, दही, मध, तूप, साखर अशा पंचामृताने देवाला स्नान घातले जाते, याला पंचामृत स्नान असे आपण म्हणतो। यानंतर गंधोदकाने स्नान घालायचे आहे। 7वं म्हणजे वस्त्र, देवाला वस्त्र अर्पण केलं जातं। 8वं म्हणजे यज्ञोपवीत, देवाला जानवे घालणे। 9वं म्हणजे गंध, हळद, कुंकू इत्यादी सौभाग्यद्रव्ये, अक्षता देवाला वाहिले जातात। त्यानंतर 10 नंबर पुष्प, फुले, पत्री इत्यादी प्रकारचे वस्तू देवाला अर्पण केले जातात। 11 म्हणजे धूप, धूपबत्ती किंवा उदबत्ती देवाला लावली जाते। त्यानंतर 12वा उपचार म्हणजे दीप, देवाला निरंजनाने ओवाळायचा आहे। त्यानंतर 13 नंबरला आहे नैवेद्य, दूध किंवा जेवणाचे ताट किंवा एखाद्या खाद्यवस्तूंचा नैवेद्य देवाला दाखवला जातो। देवाच्या पुढे विडा, दक्षिणा ठेवायची, कापूर लावून आरती म्हणायची। 14 नंबरला आहे प्रदक्षिणा, देवाला प्रदक्षिणा घालावी। त्यानंतर 15 नंबरला आहे नमस्कार, देवाला साष्टांग नमस्कार घालावा। आणि 16 नंबरला आहे मंत्रपुष्प, हातात फुले घेऊन मंत्र म्हणून ती फुले देवाला अर्पण करायची आहेत। अशा प्रकारच्या 16 उपचारांनी केलेली पूजा म्हणजेच षोडशोपचारी पूजा होय। एखाद्या विशिष्ट प्रसंगी केली जाणारी ही मंत्रोच्चारात षोडशोपचारी पूजा पुराणोक्त आणि वेदोक्त केली जाते। यामधील पुराणोक्त पूजा प्रचलित आहे। ही पुराणोक्त आणि वेदोक्त पूजा करताना सर्वप्रथम आचमन, देवांचे ध्यान, देवाचे उच्चारण, संकल्प करण्याची परंपरा आहे। त्यानंतरची पूजा करण्याची पद्धत म्हणजे पंचोपचारी पूजा। 5 उपचारांनी देवाची पूजा केली जाते, त्या पूजेला पंचोपचारी पूजा म्हणतात। त्यामध्ये पहिला उपचार म्हणजे गंध, हळद, कुंकू, अक्षदा या सौभाग्यद्रव्ये देवाला अर्पण केले जाते। दुसरं म्हणजे पुष्प, फुले, पाने देवाला अर्पण केले जाते। तिसरं म्हणजे धूप, धूप चाळून अगरबत्ती लावून देवाची पूजा केली जाते। चौथा उपचार म्हणजे दीप, देवापुढे दिवा निरांजन लावून देवाला ओवाळलं जातं। आणि 5वं म्हणजे नैवेद्य, दूध किंवा भाजीपोळीचा नैवेद्य देवाला दाखवून देवापुढे विडा, दक्षिणा ठेवून कापूर लावून आरती म्हटली जाते। जेव्हा मूर्तींना स्नान घालणं शक्य नसतं त्यावेळी ही पंचोपचारी पूजेची पद्धत वापरली जाते। तर आणखी काही पूजा मार्तंड विजय ग्रंथात सांगितलेल्या आहेत। तर त्या पूजेमध्ये सप्तपूजा, बिल्वपूजा, गंधपूजा यांसारख्या पूजेचा समावेश होतो। तर बिल्वपूजेमध्ये बेलाचे पान देवाला अर्पण केले जाते, तिला
बिल्वपूजा म्हणतात. गंधपूजेमध्ये देवाला चंदनाच्या गंधाने पूजा केली जाते, तिलाच गंधपूजा म्हणतात. त्यानंतरची तिसरी पूजा आहे ती म्हणजे भातपूजा. या पूजेत देवाला भात दिला जातो. ही पूजा भाताने बांधलेली असते, त्यामुळे या पूजेला भातपूजा म्हणतात. त्यानंतरची चौथी पूजा आहे ती म्हणजे भंडारपूजा. हळदीच्या चूर्णाने केलेली पूजा म्हणजेच भंडारपूजा. पाचवी पूजा म्हणजे धान्यपूजा. गहू, तांदूळ, हिरवे मूग, तांबडा मसूर, हरभरा डाळ या धान्यांनी बांधलेली पूजा म्हणजेच धान्यपूजा. त्यानंतरची सहावी पूजा म्हणजे दवनापूजा. दवनाने बांधलेली पूजा असते, तिलाच दवनापूजा म्हणतात. आणि सातवी पूजा म्हणजे पुष्पपूजा. विविध प्रकारच्या फुलांनी बांधलेली पूजा, जिला आपण पुष्पपूजा म्हणतो. अशा प्रकारची सप्तपूजा देखील मार्तंड भैरवाची केली जाते. खंडोबा महाराजांच्या परिवारात म्हाळसा, बानाई, हेगडी प्रधान, कुत्रा, घोडा ही अशी देवता आहेत. त्यानंतर आता आपण जाणून घेऊया खंडेरावाची देवघरातील प्रतीके. त्यामध्ये सर्वच कुलदेवतांच्या टाकाप्रमाणे खंडोबाचा टाक देखील पंचकोनी असतो. तो चांदीचा असला पाहिजे व त्याच्या मागील बाजूस तांब्याची पाट असावी, असा शुभ संकेत असतो. खंडोबाच्या टाकात खंडोबा व म्हाळसा यांना द्विभुज अश्वरूढ प्रतिमा असते. खंडोबाच्या एका हाती खड्ग असते व म्हाळसेच्या हाती त्रिशूल असते किंवा तिचे हात रिक्त स्वरूपात असतात. घोड्याच्या पायामध्ये कुत्रा असतात. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशा सर्वांच्या देवघरामध्ये आपल्याला खंडेराव महाराजांचे टाक बघायला मिळतेच. त्यानंतरचं दुसरं प्रतीक म्हणजे खंडोबा महाराजांची मूर्ती. खंडोबा महाराजांची देवघरातील मूर्ती धातूची असते. त्या अश्वारूढ असून मूर्ती द्विभुज असते तर कधी चतुर्भुज असते. खंडोबा व म्हाळसा स्वार असलेल्या मूर्ती आलिंगन मुद्रेत दिसतात. चतुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू, पानपत्र दिसते, तर द्विभुज मूर्तीच्या हातात फक्त खड्ग आपल्याला दिसत असते. त्यानंतर तिसरं प्रतीक आहे ते म्हणजे दिवटी बुदली. ही दिवटी बुदली धातूपासून बनवलेली असते. दिवटेच्या वरील भागात पात्र असते, त्यात कापडाचा पलिदा लावून त्यावर बुदलीने तेल टाकून ते जाळले जाते. हे मशालीचेच एक वेगळे रूप आपल्याला बघायला मिळते. दिवटीचा उपयोग देवाला ओवाळण्यासाठी केला जातो. खंडोबाच्या कुळाचारात महत्त्वाचे स्थान असलेल्या कुलदैवत खंडोबा आहे ज्यांचे, त्यांच्या सर्वांच्याच घरात दिवटी बुदली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतरचं प्रतीक आहे ते म्हणजे गाठा. तर हा गाठा सुताचा किंवा पंचधातूचा किंवा चांदीचा एक गोप असतो. सुताच्या दुहेरी पट्टीवर उलट्या कवड्या लावलेल्या आपल्याला बघायला मिळतात. गोफचे एका बाजूला वेढा व दुसऱ्या बाजूला गाठी गुंतवून तो गळ्यात आपल्याला घालता येतो. धातूचा तो गोप देखील दुहेरी असतो. त्यावर धातूच्या कवड्या असतात व एका बाजूला कळस असतो. तो कळस वेढ्यात गुंतवून तो गळ्यामध्ये घातला जातो. गाठा हे एक बंधन आहे. खंडोबाशी असलेल्या बांधिलकीचे ते एक प्रतीक आहे. वाघ्या मुरळीच्या दीक्षा घेताना तो गाठा घातला जातो. वाघ्या मुरळीच्या देवघरात हा गाठा आपल्याला बघायला मिळत असेल. खंडोबाचे उत्सव व कुळाचाराच्या प्रसंगी हा गाठा गळ्यात धारण केला जातो, घातला जातो. ज्या घरामध्ये घर वाघ्याची परंपरा आली असेल अशा परिवारांमध्ये परंपरेनुसार तो थोरल्या कुटुंबामध्ये गाठा बघायला मिळतो. त्यानंतरचं प्रतीक आहे ते म्हणजे शिक्का. शिक्का हे गाठ्याचेच एक प्रतिकरूप आहे. ते धातूच्या पट्टीने गोलाकार कडे बनवलेले असते. म्हणजे शिक्का हा पंचधातू किंवा चांदीचा असतो. ज्यांना गाठा करणे शक्य झालं नाही किंवा देवघरात पूजेसाठी त्यांना शिक्काच ठेवायचा आहे, अशा परिवारांच्या देवघरात शिक्का वापरला जातो. त्यानंतरचं प्रतीक आहे ते म्हणजे घोळ. घोळ म्हणजे एक लोखंडी कड्याचं बनवलेलं नादवाद्य आहे. लोखंडाचे 3 अंडाकृती कडवा एका बाजूने मुठीत धरण्यासाठी एकत्र जोडलेल्या असतात व दुसऱ्या बाजूने विभक्त असतात. त्यामध्ये गोल कड्या अडकवलेल्या असतात. घोळ मुठीत धरून हलवल्यानंतर ज्या कड्या अडकवलेल्या असतात त्यांचा आदळून नाद निर्माण होतो. हे एक वाघ्या मुरळीचं वाद्य आहे.
नंतरचं प्रतीक आहे ते म्हणजे कोटंबा। हे एक आयताकृती भिक्षापात्र असते। ते लाकडाचे किंवा धातूचे असते। वाघ्या मुरळी वारी मागताना या कोटंब्याचा वापर करतात। भाविक भक्त कुळाचाराच्या वेळेस व वाघ्या मुरळी वारी मागताना या कोटंब्याची पूजा करून कोटंबा धनधान्याने भरून दान करतात। पूजा करताना कोटंबा धनधान्याने भरून दान करतात व तुझ्या उपासकाचे पूर्ण पात्र आम्ही भरले आहे, तू आम्हाला आमचे आयुष्य भरभरून दे, हे दान खंडोबारायाकडे उपासक वाघ्या मुरळी मागत असतात। त्यानंतरचं प्रतीक आहे ते म्हणजे भंडारी। भंडारी म्हणजे वाघ्या मुरळीकडील भंडाराची एक छोटी पिशवी असते। ती कातडीची असते। तिला गळ्यात अडकवण्यासाठी मोठी दोरी असते। भंडारी गळ्यात घातल्यावर ती पिशवी कमरेवर वेते। वाघ्या मुरळी यातील भंडारा भक्तांना लावतात। जुन्या काळी ही पिशवी वाघाच्या कातडीची असायची। त्यानंतरचं प्रतीक आहे ते म्हणजे लंगर। कवड्यांची मोठी लोखंडी साखळी म्हणजेच लंगर। वाघ्या जागरणाच्या विधी झाल्यावर ही साखळी तोडतो, याला लंगर तोडणे असे आपण म्हणतो। वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो। लंगर न तुटणे हे अशुभ मानले जाते। एकेकाळी एका वाघ्याची थट्टा म्हणून खंडोबाचे निंदक असणाऱ्या ब्राह्मणाने त्याला तुझा खंडोबाचा खरा असेल तर तुझ्या एका झटक्यात तेथे पडलेली लोखंडी साखळी तुटेल असे आव्हान दिले। वाघ्याने एक हिसका देताच ती साखळी तुटली आणि ब्राह्मणाचे कुत्र्यात रूपांतर झाले। ब्राह्मण पत्नी वाघ्यास चरण आली तेव्हा वाघ्याने भंडारा टाकून त्याला पूर्ववत केले। तेव्हापासून हा लंगर वाघ्या खंडोबाचे शक्ती प्रतीक म्हणून तोडू लागला अशी जनश्रुती आहे। बऱ्याच घरांमध्ये देवघरामध्ये लंगराची कडी आपल्याला बघायला मिळते। त्यानंतरचं प्रतीक आहे म्हणजे घाटी। दोन छोट्या घंटा मध्यभागी कापडी मुठीने जोडून घाटी बनवली जाते। दोन घंटांमधील मूठ हाती धरून मुरळी खंडोबाची गाणी सादर करताना ते वाजवून नाचत असते। ही इतर पूजा प्रतीके वंशपरंपरेने काही परिवारांमध्ये आपल्याला देवघरात पूजली जातात असं बघायला भेटतं। तर जागरणाच्या वेळी वाघ्या मुरळी यांच्याकडे असणाऱ्या या प्रतीकांची आपण पूजाच करत असतो। त्यानंतरचं प्रतीक म्हणजे खंडोबा यंत्र। लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, श्रीयंत्र याप्रमाणेच खंडोबा यंत्र देखील आपल्याला काही ठिकाणी देवघरांमध्ये बघायला मिळतं। खंडोबाच्या किंवा मार्तंड भैरवांच्या उपासकांमध्ये वाघ्याचा समावेश असतो। वाघ्या म्हणजे नवसाने खंडोबा महाराजांना विधिवत अर्पण केलेला मुलाला वाघ्या म्हटलं जातं। हे वाघ्या जे लोक असतात ते वारी मागतात किंवा जागरण करून विधी करून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली उपजीविका करत असतात। त्यानंतर मार्तंड भैरवाचा दुसरा उपासक म्हणजे मुरळी। तर खंडोबास अर्पण केलेल्या मुलीला मुरळी म्हणतात। त्या मुलीचे खंडोबाबरोबर विधिवत लग्न लावलेले असते। काही महिला स्वतः खंडोबाला अर्पण होतात व मुरळीचे जीवन त्या जगत असतात। मुरळी देवाची गाणे म्हणून वारी मागून किंवा वाघ्याबरोबर जागरणात साथ देऊन उत्पन्नावर आपली उपजीविका त्या करत असतात। तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओमध्ये आपण खंडोबाचे उपासक कोणते, त्याचबरोबर पूजा करण्याच्या पद्धती कोणत्या आणि खंडोबा महाराजांचे देवघरात आपल्याला कोणती प्रतीके बघायला मिळतात याची सविस्तर माहिती बघितलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। कमेंटमध्ये श्री मार्तंड भैरवाय नमः असं लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।